शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेल्या बऱ्याच दिवसापासून फुटलेली असून आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले असून अग्रेसन चौकाकडून दुर्गा चौकाकडे जाणारा रोड वर जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर लागूनच रोडवर नालीतले पाणीच पाणी झाले असून समोरील रस्ता वलमय झाला आहे। छोटे स्टॉल आणि दुकाने यामध्ये नालीतले घाणेरडे पाणी दुकानात शिरले असल्यामुळे ग्राहकांना व दुकानदारांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरात 3 ते 4 दिवस पाणी पुरवठा होत नाही। त्यात कालबाह्य झालेल्या पाईपलाईनवर आतापर्यंत लाखो रुपये महानगर परिषदेकडून खर्च केला गेला असून सर्व खर्च पाण्यात गेला असंच म्हणावं लागेल, कारण आठवड्यातून एक वेळा तरी कुठे ना कुठे पाईपलाईन फुटत असते व त्यावर खर्च चालूच असतो। मात्र या जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईनला गळती लागली असून याकडे महानगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। यामुळे महानगर परिषदचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असून तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून वाया जाणारे पाणी वाचवावे अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मुख्य गेटवरील समोर पाण्याचा एक अपव्यय होत आहे। एक गड्डा पडलेला होता, 10-15 दिवस झाले तिथे एक कर्मचारी सुद्धा पडलेला आहे आणि त्याचा जीव जाता लोकांनी त्याला वाचवलं। एकीकडे लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे गेट समोरील एवढा अपव्यय होत आहे। 10 ते 15 दिवस झाले तरी त्याची दुरुस्ती करण्यात यावी एवढीच अपेक्षा आहे।